ठाकूर तर म्हणे माझी शेतात गाडी उभी करता ती मग संतोष घ्यायचे घरे ठोकत हे संत्रे या 2.5 एकरात मी लावलेले आहेत। हे आता लोक 1 लाख रुपये खर्च आला, खत पाणी फवारण्या आणि मुळा फुटला। हे बागवान इथं आलेले होते, हे संत्रे आमचे 2 लाख रुपयाला मागितले होते, पण आम्ही दिले नाहीत। ते या 2 दिवसात पाणी झाला खूप इजा हे नुकसान आमचं खूप झालं खालं। हे सरकारनं येऊन इथं पंचनामे करणे पाहणे आणि आम्हाला ही काहीतरी मदत आता तुम्ही देणे। खूप नुकसान झालेली आहे आमची। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जे ते हजेरी लावली होती, यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सेनगाव हिंगोली या शहरासह ग्रामीण भागात सुद्धा पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गहू हरभरा यासह आंबा संत्रा मोसंबी या फळबागांना सुद्धा या वादळी वारे आणि पावसाचा फटका बसलाय। तर भाजीपाला वर्णीय पिकं जे आता काढणीला आले होते, त्या सर्व पिकांचं जे ते या पावसामुळे नुकसान झालेलं आहे। मी सध्या उभा आहे पुसेगाव गावाच्या शेतशहरामध्ये। या ठिकाणी ही संत्र्याची बाग आहे आणि कालच्या वादळी वारे आणि पावसामध्ये या बागेच्या संत्र्यांचं जे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अगदी तोडणीला आलेले सर्व संत्रे जे ते कालच्या वादळी वाऱ्यामुळे तुटून जमिनीवर पडलेले आहेत आणि यामध्ये या संत्र्याच्या बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 2.5 एकर असलेली ही संत्र्याची बाग या वर्षीचा हा बहार आणण्यासाठी शेतकऱ्याला जवळपास 1 लाख रुपयाहून अधिक खर्च आला होता आणि अगदी काहीच दिवसांमध्ये ही बाग जे ते होलसेल दरामध्ये विक्री होणार होती। बागबान या ठिकाणी या बागेची पाहणी करून गेला होता। शेतकऱ्याशी संवाद साधल्यानंतर त्या बागबानाने ही बाग 2 लाख रुपयाला जे ते खरेदी करण्याची जे ते कबुली केली होती, परंतु कालच्या वादळी वारं आणि पावसामुळे या संत्र्याच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या संत्र्याच्या विक्रीमधून आपला उत्पादन खर्च निघेल अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती, परंतु यामध्ये अपेक्षा पूर्णपणे भंग झाल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचं हे नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। तर राज्यकर्त्यांनी सरकारने जे ते या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत। तत्काळ नुकसानीची जी भरपाई आहे ती मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, पुसेगाव हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।